भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमतानं निवड। फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री। एक है तो सैफ है, मोदी है तो मुमकिन है। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांकडून पुनर्विचार। महाराष्ट्राला अव्वल राज्य करण्याचाही निर्धार। भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच फडणवीसांकडून विधान भवन परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन। पुष्पहार अर्पण करत केलं अभिवादन। देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानावर घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा। सेलिब्रिटींसह मान्यवर राहणार उपस्थित। ज्या पद्धतीनं एक हाती सर्वाधिक जागा ज्या पक्षाच्या आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं भाजपचा मुख्यमंत्री 100% होणार। इनसे भी विनंती आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब। निकालाच्या दिवशीच दाखवली होती बातमी। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आली समोर। पत्रिकेवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख। नागपुरातल्या धरमपेठ इथे देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्यामुळे आनंदोत्सव साजरा। राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। मुंबईसोबतच पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण। राज्यात राजकीय घडामोडींना वेग। महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा करणार दावा। अमित शहांची भेट न घेता अजित पवार दिल्लीहून मुंबईला रवाना। 2 दिवसांच्या मुक्कामानंतर ही भेट नाहीच। मुंबईत येताच थेट राजभवनात जाणार। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर कलम बसा। मैं समंदर लौट कर वापस जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही। हे निकालबाधित सत्य आहे। मुझे लगता है कि लोकसभा में कुछ हम लोग कार्यकर्ता के तौर पर मैं ऐसा मानता हूँ थोड़े ओवर कॉन्फिडेंट। या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो। त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे। आपण भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारकडून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी। मी जेव्हा हे सांगितलं त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही। देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, हा लढणारा व्यक्ती है। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। अगर एक है आता एक राहिलो तर सेफ राहू। मराठा समाज हमारे साथ था, है और रहेगा। ओबीसी समाज हमारे साथ था, है और रहेगा। सारे समाज आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत। आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे। पुढे सांगतो की पुन्हा येईल याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी